समोर येते नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक यांनी जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसतं आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे 45,000 कोटीचं खड्डा आहे। अजून कर्जमाफी व्हायची आहे। कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। खोटं बोलू नका फडणवीसजी, कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे, अजित पवारांची भूमिका आहे, एकनाथ शिंदेंची भूमिका आहे। लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे। त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून आणायचे का अडाणीच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचं। पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील। सुप्रीम कोर्ट ने आज बड़ा फैसला